चला, खालील शब्दाचा अर्थ सांगा. अगडबंब. अगडबंब म्हणजे काय? लठ्ठ. एकसंध म्हणजे कसं? तर एक वाक्यात असलेला. बंब म्हणजे गोलमटोल आणि मठ्ठ म्हणजे मंद, गुळाचा गणपती. ठीक आहे. मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली? तर मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कविता मुरुमकर यांनी लिहिलेली आहे. ओके, कोणी लिहिलेली आहे? कविता मुरुमकर. मी सावित्री ज्योती. खालील शब्दाचा समास कोणता? पंकज. पंकज म्हणजे काय? तर पंकज म्हणजे कमळ, ज्याला चिखलात उमलणारे म्हणतात. हे तत्वपुरुष समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे. पुढे आहे, खालील शब्दाचा अर्थ सांगा. म्हणजे आक्रोश. आक्रोश, आकांत. आकांत, आक्रोश. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू. खालील प्रश्नाच्या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केला. तुम्ही मदत केलेली मी विसरणार नाही. विधान करायचं फक्त त्या वाक्यामध्ये. आता याच्यामध्ये प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला. राघवने पपई खाल्ली. राघवने पपई खाल्ली. याच्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे. तर कसं ओळखायचं? कर्तरी, कर्मणी आणि भावी प्रयोग. तर कर्तरी प्रयोग हा वर्तमान काळामध्ये नाही, एक मिनटं. कर्तरी प्रयोग जो आहे भूतकाळामध्ये, कर्मणी प्रयोग वर्तमान काळामध्ये आणि भावी प्रयोग भविष्य काळामध्ये असतो. तर इथे कर्त्याला आणि कर्माला काय होते? कर्मणी प्रयोगामध्ये प्रत्यय लागलेला असतो. ठीक आहे. तर राघवने, ने ई ही सी, तृतीया विभक्तीची विभक्तीचा तृतीय प्रत्यय लागलेला आहे. आणि पपई ई, त ई या सप्तमी लागलेला आहे. ते जे कर्त्याला आणि कर्माला ज्यावेळेस प्रयोगामध्ये वाक्यामध्ये प्रत्यय लागतो त्यावेळेस तो कर्मणी प्रयोग होतो. किंवा तिथे एक सोपी आयडिया, जिथे कर्म असतो, जिथे कर्ता असतो, जिथे कर्म असतो, तिथे हा प्रयोग असतो. पुढे काही शब्दाचा योग्य अर्थ ओळख. फंड. फंड म्हणजे काय? आता इंग्रजी शब्द आहे, तर त्याचं अर्थ FUND, फंड. फंड म्हणजे वर्गणी. आगीत तेल ओतणे. मुलाच्या व सुनेच्या भांडणात सासूबाईंनी सुनेची मुलाजवळ तक्रार करून आगीत तेल ओतले. उसावया चाया तुझा पाषाण. या वाक्यातील पाषाण या शब्दाचा अर्थ होतो दगड. खालील शब्दाचा योग्य अर्थ. निपुण. निपुण म्हणजे कुशल, म्हणजे परफेक्ट. खालील शब्दाचा समास हो का? तर समास पदोपदी. पदी म्हणजे काय? पद. पद म्हणजे पाऊल. पदोपदी या शब्दाचा अर्थ होतो पाऊलो, पाऊली. तर मग त्या पाऊलाच्या समोर एक पाऊल लावला म्हणजे पदाच्या समोर एक पद लावला म्हणजे काय लावलं? एक अव्यय लावला म्हणून ते अव्यय समास झालं. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आई अंगण झाडते व रांगोळी काढते. आता कसं असतं? आई अंगण झाडते. इथे जर इथे केवळ वाक्य, संयुक्त वाक्य का समजायचं? तर इथे दोन शब्द एकमेकावर डिपेंड नाहीत. आई अंगण झाडते, इथे एक स्वतंत्र वाक्य होते आणि त्याला उभयनवी अव्यय जोडून रांगोळी काढते, हे एक स्वतंत्र वाक्य. दोन स्वतंत्र वाक्य एकमेकावर जर डिपेंड नसतील तर ते संयुक्त वाक्य होते. आणि जर दोन वाक्य एकमेकावर डिपेंड असले तर ते मिश्र वाक्य असते. आणि जे वाक्य केवळ फक्त काही नसता एकमेकावर डायरेक्ट असते त्याला केवळ वाक्य म्हणतात. आणि जर तर असेल तर संकेतार्थ. ठीक आहे. अंग चोरून या वाक्य प्रकारचा योग्य अर्थ असलेले खालील पैकी योग्य विधान ओळखा. काम चुकारपणा करणे म्हणजे नवीन सून अंग चोरून काम करते. अद्युत्परी हरीची करुणा. करुणा म्हणजे काय? दया, माया, प्रेम, आपुलकी या शब्द